नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. हांव आसा आझाद मैदानाचेर आनी आयची अपडेट दिवपाक लागून हांव तुमच्या मुखार आसा. आयज खूब महत्वाच्यो घडामोडी घडल्यो. पयली गजाल म्हटल्यार आझाद मैदानाचेर फाटले 5 दीस जे आंदोलन सुरू आसा, जो प्रोटेस्ट सुरू आसा, त्या प्रोटेस्टाच्या अनुशंगान आयज कांय नव्यो घडामोडी घडल्यो. आता ह्यो नव्यो घडामोडीची सुरवात काल सांजे वेळार जाली. काल बीजेपीची लेजिस्लेटिव्ह विंग म्हटल्यार बीजेपी विधिमंडळ गटाची बसका जाली. त्या उपरांत बीजेपी कोर कमिटीची बसका जाली आणि ह्या दोनूय बैठकी भितर, ह्या दोनूय मिटिंगांनी खंय तरी बीजेपी जो डिफेन्सिव्ह मोडाचेर आसा सरकार, त्या सरकारान डिफेन्सिव्ह मोडाचेर रावन आसतना अटॅक मोडार वचपाचो अशी खुबशा आमदाराची सुचोवणी जाली. तांकां अशें दिसलें की मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत जे सध्या स्टँड घेवन आसात, तो स्टँड जर तशाच पद्दतीन उरत, ती भूमिका जर तशीच उरत जाल्यार खंय तरी ती सरकाराचेर नाजाल्यार बीजेपी पक्षाचेर बुमरँग जावपाक शकतात. मुख्यमंत्र्याची शांतीकायेची भूमिका, सामंजस्याची भूमिका ही उपकारना. तशें जर जायत जाल्यार प्रोटेस्टर, एजिटेटर्स आणि विरोधक हे सरकाराचेर आणि बीजेपीचेर चढाय मारतले अशा पद्दतीची भावना ही काय आमदारांची जाली आणि तांणी ह्या आंदोलनाकडे सहानुभूतीन न पळयता ह्या आंदोलनाकडे आक्रमक पद्दतीन सरकारान पळोवचें आणि हँडल करचें अशा पद्दतीची भूमिका ही काय आमदारांनी व्यक्त केली. त्या उपरांत जेन्ना काल सांजे वेळार ह्यो दोनूय बसका जाल्या उपरांत जेन्ना मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत पत्रकारांकडे उलयले, त्या वेळार तांणी पुरायपणान आपलो जो स्टँड आसलो ह्या प्रोटेस्टाच्या बाबतीत, ह्या आंदोलनाच्या बाबतीत, तो पुरायपणान ताणें चेंज केलो आणि तांणी अशें सांगलें की ज्या पद्दतीन हें आंदोलन सुरू आसा, कायदो हातान घेवपाचो प्रकार जो ह्या आंदोलनाच्या निमतान जाला ताचेर सरकार मातूय वगी रावचो ना आणि स्ट्रिक्ट एक्शन सरकार ह्या आंदोलकांचेर घेतलो म्हणून. त्याच संदर्भान एक कंप्लेंट टीसीपी डिपार्टमेंटान पुलीस स्टेशना कडेन आयली आणि तातूंत जे आंदोलन जालें टीसीपी डिपार्टमेंटान पुराय रातभर, जे शिरदोन पाळयेकार जे टीसीपी डिपार्टमेंटान रातभर रावले, त्या वेळार 10 इम्पॉर्टंट फायल्स, रेफरन्स फायल्स ह्यो चोरयेक गेल्यो अशा पद्दतीची एक कंप्लेंट टीसीपी डिपार्टमेंटान आता आंदोलन जावन 3 दिसां उपरांत पणजी पुलीस स्टेशनाचेर दिली आणि त्या कंप्लेनीचेर आयज पुलिसांनी आमदार विरेश बोरकार आणि हेर जाणांचेर FIR रजिस्टर करपाचो प्रकार घडलो. आता ही तक्रार चोरयेच्या संदर्भातली जाली आणि तातूंत चोरयेचो कलम लावन, सेक्शन लावन ही पुलिसांनी FIR रजिस्टर केला. आता ह्या FIRच्या बाबतीत काय इंटरेस्टिंग गजाल अशी की एक म्हटल्यार ह्या FIRान आमदार विरेश बोरकर जे इनडेफिनेट हंगर स्ट्रायकाचेर आसात, ज्यांचे प्रकृती ज्यांची क्रिटिकल जायत आसा, तांचेरूच FIR करपाचो प्रकार जेन्ना सरकारा कडल्यान आनी पुलिसा कडल्यान जालो तेन्ना निश्चितूच ह्या आंदोलनाक आता एक वेगळे वळण मेळपाची शक्यताय आसा. आता ह्या FIRान जी नांवां घातल्या ती नांवांय 39 नांवां घातल्या. आता 39A विरोधान हे आंदोलन सुरू आसा आणि नेमके 39 लोकांच्या विरोधान हो FIR रजिस्टर केल्लो आसा. आता ह्या FIRान आमदार विरेश बोरकारा वांगडा जो इनडेफिनेट हंगर स्ट्रायकाचेर आसा भुरगो तुषार गांवस, ताचेंय नांव आसा. हातूंत मनोज परब हाचेंय नांव आसा. स्वप्नेश शेर्लेकार हाचेंय नांव भितर त्या FIRान घातलेलें आसा. आता मनोज परब नाजाल्यार स्वप्नेश शेर्लेकार हे प्रत्यक्षान त्या वेळार टीसीपी डिपार्टमेंटान राती जे लोक न्हिदलेले त्या वेळार ते नासले, ते टीसीपी डिपार्टमेंटाच्या भायर आसले. मागीर ते ऑफिसान येयल्या. स्वप्नेश शेर्लेकर दुसरे दिसा त्या आंदोलनात पावल्लो, म्हणून तांचीय नांवां ह्या FIRान घातल्या उपरांत हो FIR हो टोटली पॉलिटिकल इन्फ्लुयन्स FIR असो दुबाव घेवपा सारकी परिस्थिती तयार जाल्ली आसा. म्हणटकूच हो FIR रजिस्टर करून एक नवो वाद आता निर्माण जाल्लो आसा. इतल्यारूच सरकार थांबलेलें ना. जो मोर्चा दोनापावल हांगासर टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे हांच्या बंगल्या भायर व्हेल्लो, त्यावूय मोर्चाच्या बाबतीत पुलिसांनी FIR रजिस्टर केल्लो आसा. तातूंतय कांय लोकांची नांवां तांणी घातलेली आसा. म्हणटकूच पुलीस आता डायरेक्ट अटॅक मोडार वचून प्रोटेस्टरांक आणि आंदोलकांकडे पुलिसांनी अशा पद्दतीन आक्रमक स्टँड आता घेतला. म्हणटकूच सरकारान उघडपणान आता आंदोलकांक हेडोन घेवपाचें धोरण सरकारान स्विकारलेलें आसा अशें आमकां ह्या घडणुकी वयल्यान
दिसून येता। आता हे 2 FIR रजिस्टर झाल्या आणि ह्या FIRच्या फाटभुंयेर एक प्रपोजल वदळ नॉर्थ गोवा कलेक्टर आणि एडिशनल कलेक्टर हे दोगूय जाण घेऊन आमदार विरेश बोरकारा कडेन पावले। हे प्रपोजल कितें असलें तर सरकार तूर्त सान आंद्रे मतदारसंघातले जे प्रपोजल्स फायनलायज जाल्या आणि जे प्रपोजल्स रिकमेंडेड जाल्या 39A अंडर चेंज ऑफ झोना खातीर ते प्रपोजल सस्पेंड करपाक, ते प्रपोजल एबियन्सान दवरपाक सरकारान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिल्लो आसा। सरकार राजी जाल्लें आसा। म्हणटकूच हे प्रपोजल आमदार विरेश बोरकर हांणी एक्सेप्ट करचो आणि आपलो इनडेफिनेट हंगर स्ट्रायक फाटी घेवचो अशी विनवणी तांकां डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि एडिशनल कलेक्टरान केल्ली आसा। आता त्या विनवणी उपरांत कांय जे पॉइंट्स आसात ते आमदारा वाटेन मांडलेले की एक म्हटल्यार जो प्रपोजल सरकारान मांडला तो अधिकृत पद्धतीन TCP डिपार्टमेंटाच्या ऑफिशियल ऑर्डरींतल्यान बाबा ती प्रपोजल एबियन्सान दवरली ना जाल्यार सस्पेंड केली म्हणून ऑर्डर ना, त्यामुळे ह्या तुमच्या प्रपोजलाचेर कितलो विश्वास दवरप असो पयलो एक विशय जालो। दुसरी गजाल जी FIR रजिस्टर जाल्या ती FIR कित्याक लागून रजिस्टर केली, कारण लोकांनी जर फायली चोरल्यात अशें जर सरकाराक दिसता जाल्यार त्या ऑफिसा भितर CCTV कॅमेरा आसात, ताचेर तपासपाक शकतात। आतांच 3 दिसां उपरांत फायली चोरयेक गेल्यो अशा पद्धतीचो आरोप करप म्हटल्यार मुद्दाम जाणा जावन शिरदोन पाळयेकरांचेर हो खोटो आरोप घालप आणि तांकां ह्या पुलीस कंप्लेनीन अडकोवन ह्या खंय तरी प्रोटेस्टाक वीक करपाचो प्रयत्न करप अशा पद्धतीचो हो प्रकार जाल्लो आसा। म्हणटकूच जो हो FIR रजिस्टर केला तो FIR कॅन्सल जावपाक जाय अशा पद्धतीन स्टँड हो आमदार विरेश बोरकार हांणी घेतलेलो आसा। म्हणटकूच ह्या प्रपोजला उपरांतूय सद्याची परिस्थिती स्टँड स्टील आसा, अजूनय हो प्रोटेस्ट चालू आसा, हे आंदोलन सुरू आसा आणि हे आंदोलन सोंपपाची चिन्हां तूर्त तरी आमकां दिसून येना। आता हो विषय हो आझाद मैदाना वयल्या ह्या प्रोटेस्टाच्या बाबतीत आसलो। मुळात शिरदोन पाळयेकरांनी जे आंदोलन सुरू केल्ले त्या आंदोलनाचो पयलो प्रॉमिनंट डिमांड हो सान आंद्रे मतदारसंघातलो आणि शिरदोन पाळये जे गावातली प्रपोजल असली 39A अंडर पास जाल्ली आणि जी पास जावपाची असली त्याच संदर्भात लिमिटेड तांचो डिमांड आसलो। पुणून जेन्ना आमदार विरेश बोरकर हांकां मॅन हँडल करपाचो प्रकार घडलो त्या उपरांत त्या 39A चो विशय हो स्टेट वायड जालो आणि पुरायपणान TCPचो हो जो 39A अमेंडमेंट आसा तो स्क्रॅप करचो अशा पद्धतीन हो डिमांड हो वेगळो जालो। आता हे सगळे हांगासर घडटा आसतना आनी एक महत्वाची घडणूक ही आयज ह्या अनुषंगान घडल्या। ती घडणूक म्हटल्यार गोंयचे आघाडीचे सामाजीक कार्यकर्ते स्वप्नेश शेल्लेकार हांकां दिवचल पुलिसांनी इंटरोगेशनाक म्हणून आपयला। आता दनपारां 3 वरांचेर तांकां इंटरोगेशनाक पुलीस स्टेशनान व्हेल्ले, पुणून आतां मेरेन तांकां भितरूच दवरलेले आसा। तांकां कोणाकूच मेळपाक तांकां दिनात, तांकां इंटरोगेशन रुमान एकटेच दवरलेले आसात आणि तांचे इश्ट नाजाल्यार तांचो वकील सुद्धा तांकां मेळपाक शकना अशी थंय नेमकी परिस्थिती करून दवरलेली आसा। ह्या बाबतीत दिवचलच्या पुलीस स्टेशनाचेर लोकांची गर्दी जावपाक सुरू जाल्ली आसा, कारण स्वप्नेश शेल्लेकार हे गोंयचे एक आघाडीचे सोशल एक्टिविस्ट आसात। कांय मोजके सोशल एक्टिविस्ट जे अभ्यास करून वेगवेगळ्या पातळीचेर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्माचेर मागीर तो लिगल प्लॅटफॉर्म आसत, कोर्टा भितर वचप आसत, नाजाल्यार वेगवेगळ्या डिपार्टमेंटा कडेन रिटर्न कंप्लेंट करून नाजाल्यार रिटर्न मेमोरंडम प्रेझेंट करून वेगवेगळी प्रकरणां फुडें व्हरप ह्या बाबतीत स्वप्नेश शेल्लेकार हांचे महत्वाचे काम चलता आणि त्या खातीर तांचो एक वर्ग, तांचे कांय फॉलोअर्स नाजाल्यार तांचे बरे मागपी गोंयभरांत तयार जाल्ले आसात। त्या सगळ्या लोकांक जेन्ना ही खबर कळ्ळी त्या सगळ्या लोकांनी सध्या दिवचल पुलीस स्टेशनाचेर धाव घेवपाक सुरवात केल्ली आसा। आता स्वप्नेश शेल्लेकाराच्या आड नेमकी कंप्लेंट कोणी केली गेल्यार स्वप्नेश शेल्लेकार काल कारापूर साखळे हांगासर जो लोडाचो प्रोजेक्ट येवपाचो आसा, ह्यूज मेगा प्रोजेक्ट 5 स्टार प्रोजेक्ट आमी ताका म्हणपाक शकतात, त्या प्रोजेक्टाच्या संदर्भात कारापूर साखळेचे जे ST कम्युनिटीचे लोक आसात त्या ST कम्युनिटीच्या लोकांचेर त्या प्रोजेक्टाच्या बाबतीत भरपूर प्रमाणात अन्याय अत्याचार जाल्लो आसा। त्यांच्या अन्याय अत्याचाराक खंयचोच सरकारचो डिपार्टमेंट नाजाल्यार सरकारची यंत्रणा तांकां कसल्याच पद्धतीची मदत करिना आणि ते गरीब लोक, अशिक्षित लोक तांकां खंयच्याच पद्धतीन कसल्याच पद्धतीचे गिन्यान नसल्या कारणान
मुकाट्यानी हो अन्याय सहन करपाचें काम हे तांणी सध्या सुरू केल्लें आसा. पूण स्वप्नेश बाब शेल्लेकरान सुरवाती पासून हो विशय हातांत घेतलो. काल जेन्ना त्या लोकांक घेवन ते त्या पठाराचेर पावले आनी त्या पठारा वयल्यो आपल्यो जमनी पळयल्या उपरांत ते लोक पुरायपणान आबूज जाले की आमच्यो जमनी आसल्यो कितें आनी थंय नेमकी परिस्थिती तयार जाल्या कितें ते पळयल्या उपरांत ते लोक खूब डिस्टर्ब जाले आनी थंयसुनूच ते लोक माजी सरपंच ज्यो आसात तन्वी सावंत हांच्या घरा कडेन गेल्यो. पुणून आपल्या प्रायव्हेट घरा कडेन लोक कशे येवपाक शकतात आनी आपल्या प्रायव्हेट घरा कडेन येवन अशा पद्दतीन लोक आपल्याक कशा पद्दतीन जाप विचारपाक शकतात अशें तन्वी सावंत हांचें म्हणणें जालें. आनी तांणी ह्या बाबतींत स्वप्नेश शेल्लेकार हांणी ह्या लोकांक इंटिमेट करून आपल्या घरार धाडले अशा पद्दतीची कागाळ तांणी पुलीस स्टेशनाचेर केली. आनी बेज ऑन दॅट कंप्लेंट स्वप्नेश शेल्लेकार हांचेर FIR दिवचल पुलिसांनी FIR रजिस्टर केलो. कालूच कंप्लेंट फायल जाली, कालूच त्याचेर FIR जालो आनी कालूच ताका नोटीसूय इश्यू जाली. आयज हजर राव म्हणून 3 वरांचेर. आता 3 वरांचेर हजर रावच्या पयलीं सकाळीं कारापूर साखळेचे जे लोक आसात ज्यांचेर अन्याय जाला ते आयज सरपंचाक जाप विचारपाक लागून कारापूर सरवण पंचायतीन गेले. थंयसर पुराय ती पंचायत पुलीस प्रोटेक्शनान थंयसर वेडून दवरलेली आसा. हे बारीक सारीक गजाली खातीर जेन्ना लोक आपल्या खंयच्या तरी विशयाचेर आपल्या पंच वांगड्यांक सरपंचांक जाप विचारपाक सोदतात जाल्यार त्या लोकांक इतले पुलीस कित्याक जाय सेक्युरिटी खातीर हे पुलीस थंय दवरून सर्वसामान्य लोकांच्या मना भितर एक भय तयार करप की पळय तुम्ही अशा पद्दतीन जाप विचारप ना, वग्गी रावा, तोंड बंद करून तुम्ही हो अन्याय मुकाट्यानी सहन करा. तुम्ही जर उलयशात जाल्यार पुलीस तुमची गुटली काडटले आनी भितर उडयतले. अशा पद्दतीचे एक भयाचे वातावरण तयार करपाचो हो प्रयत्न चल्ला काय कितें असो दुबाव ह्या प्रकरणांतल्यान येता. आता स्वप्नेश शेल्लेकार हांचेर FIR रजिस्टर करून ताका 3 वरांचेर दिवचल पुलिसांनी इंटरोगेशनाक आपयल्लो. पूण 3 वरांचेर ते भितर गेल्या उपरांत ताका पुरायपणान भितर डिटेन करून दवरलेलो आसा. पुलीस सांगतात ताचें इंटरोगेशन सुरू आसा पूण कोणाकूच ताका मेळपाक दिवप ना. हो कसल्या प्रकारचो इंटरोगेशन आनी ही कसल्या प्रकारची पुलीस फंक्शनॅलिटी तीच कळना. म्हटल्यार एखाद्या टेररिस्टा कडेन जशे पुलीस वागतात, एखाद्या सोशल जो विघातक जो काम करता किंवा दहशतवादा कडेन ज्या पद्दतीन ना जाल्यार खंयच्या तरी व्हडल्या क्रिमिनला कडेन पुलीस ज्या पद्दतीन वागतात, म्हाका दिसता क्रिमिनला कडेन अशा पद्दतीन पुलीस वागनात. पुणून जो भुरगो गोंया खातीर काम करता, रीतसर लोकशाही पद्दतीन काम करता, अभ्यास करून काम करता, लीगल पद्दतीन वेगवेगळे विषय फॉलोअप करता, त्या भुरग्याक अशा पद्दतीन डिटेक्ट करून पुलीस ज्या पद्दतीन एक टेररायज एक वातावरण तयार करपाचो प्रयत्न करता. इतलेंच की कोणूय मनीस जेन्ना खंयच्या सरकाराचेर ह्या नाजाल्यार मंत्र्याचेर उलयतलो जाल्यार पुलीस ताका अशा पद्दतीन ताका भंय घालतले अशें एक वातावरण तयार करून बाकीच्या सोशल एक्टिविस्टांची तोंडां बंद करपाचो प्रयत्न पुलीस करतात काय कितें असो दुबाव येवपा सारकी ही परिस्थिती आसा. स्वप्नेश बाब शेल्लेकाराक 3 वरांक जो भितर गेल्लो तो मनीस आतां 9 जावपाक येयली जाल्यार अजूनही त्याचे इंटरोगेशन चलता. येदान हे कसले इंटरोगेशन? कारण विषय म्हणटात तो क्लियर क्रिस्टल आसा. ह्या विशयाचेर कोर्ट केसूय सुरू आसा, ह्या विशयाचेर वेगवेगळ्या फोरमाचेर कंप्लेनी जाल्ल्यो आसात. हे सगळें आसतना ज्या तरेन स्वप्नेश शेल्लेकाराक इंटरोगेशनाच्या नांवा सकयल आयज दिवचल पुलिसांनी आपल्या पुलीस स्टेशनाचेर दाबून दवरलेलो आसा, हो पुराय प्रकार म्हणटात तो अत्यंत निषेधार्ह प्रकार. आणि म्हाका दिसता खंय तरी पुलीस आणि सरकार जाणा जावन ह्यो सगळ्यो गजाली करता. तांकां लोकांक चिंतोवपाक जाय. घडये कांय जाणांचो सरकारांतल्याच कांय मनशाचो हो डाव आसपाक शकता की एका मंत्र्याच्या विरोधान दुसऱ्या कोणाक तरी मंत्र्याक लोकांक चिंतोवपाची इच्छा तयार जाल्या काय कितें, जेणे करून त्या मंत्र्याच्या नांवान दोना पावला शिगमो जालो, मागीर साखळे शिगमो जावनी अशें म्हणून हे सगळे गोष्टी गजाली घडटात काय कितें असो आतां प्रकार ह्या सगळ्या गजालींतल्यान दिसपाक लागला. दुसरी गजाल, गोंयचे नामनेचे नाट्य कलाकार राजदीप नायक हांच्या विरोधान वाळपय पुलीस स्टेशनाचेर FIR रजिस्टर जाल्लो आसा. राजदीप नायक जेन्ना हांगासर ह्या आंदोलनात विरेश बोरकार हांच्या भेटीक आयिल्ले त्या वेळार तांणी मिडिया कडेन उलयतना आक्रमक पद्दतीन आपली भुमिका मांडली. आता तांच्या भाशणान खंय तरी तांणी वाळपयकारांक गोरवां म्हटलीं अशें म्हणून वाळपयकारांच्यो भावना दुखावल्यो खंय
आणि तांणी कंप्लेंट करून राजदीप नायकाच्या विरोधात FIR रजिस्टर करूंक लायली. राजदीप नाईक हांणी आपले स्पश्टीकरण हे आपल्या व्हिडिओतल्यान दिल्लेच आसा. आता त्या FIRचेर चौकशी जातली, राजदीप नायकूय आपली भूमिका मांडटलो, त्या उपरांत त्या FIRचो कितें तो निकाल लागतलो. पुणून जेन्ना गोंयचेर आघात जाता, जेन्ना गोंयकारपणाचेर आघात जाता, गोंयच्या जमनीचेर आघात जाता, तेन्ना कोणाच्योच भावना दुखावनात. पुणून हे विशय घेवन जे लोक झगडटात आणि मागीर झगडल्या उपरांत तो विशय लावन धरल्या उपरांत सरकार जेन्ना तेचेर कांयच कृती करिना आणि सरकारच्या अशा निष्क्रियते खातीर जेन्ना खंयच्या तरी मनशाचो राग जेन्ना अनावर जाता आणि ताच्योय खंय तरी भावना ह्यो सुट्टात आणि ताच्या तोंडांतल्यान कितें तरी भायर सरता, त्या गजालींचो बावू करून आपल्यो भावना दुखावले अशें म्हणून कंप्लेनी करप आणि त्या कंप्लेनीचेर FIR रजिस्टर करप ही एक नवी पद्दत आता गोंयांत सुरू जाल्ली आसा. खरें म्हटल्यार दुर्दैवान गोंया खातीर झगडपी लोकांच्या बाबतीत अशा पद्दतीच्यो लोकांच्यो भावना दुखावतात आणि जे लोक गोंय पाड घालपाक सध्या फुडें सरल्यात तांच्या विशीं कोणाच्योच भावना दुखावना. त्या खातीर म्हाका दिसता गोंयकारांनी आता आपल्यो भावना खंय तरी तपासून घेवपाची गरज आसा. केन्ना दुखोवप आणि केन्ना न दुखोवप हें आता गोंयकारांक थारोवचें पडटलें. तर भावना जे आसा, भावना म्हटल्यार सेंटिमेंट, नाजाल्यार वेगळो अर्थ तुमी भितरल्यान काडपाचो कोणी प्रयत्न करचो न्हू. तर ह्यो सेंटिमेंट्स कोण बाबा खंयचो दोतोर योग्य पद्दतीन तपासपाक शकता, त्या दोतोरा कडेन सगळ्या गोंयकारांनी वचून आपली त्या भावना खंयची एकदा दोतोरा कडसून तपासून घेवपाची आयज वेळ येयल्या अशा पद्दतीन हे सगळे प्रकार घडत आसात. आता एकीकडे स्वप्नेश शेल्लेकराचे हे प्रकरण, दुसरीकडे विरेश बोरकार हाचे हे आंदोलन आणि ह्या आंदोलनाचो निमणो शेवट कसो लागतलो हेवूय पळप खूब इंटरेस्टिंग थारतलें. आता जो प्रपोजल सरकारान हाडला तो प्रपोजल खरोच पॉझिटिव्ह आसा, कारण सान आंद्रे मतदारसंघातले जरी केसी सरकारान एबियन्सान दवरले, सस्पेंड दवरले, तरी पूण ह्या आंदोलनाक एक यश मेळ्ळें अशें आमी म्हणपाक शकता. पुणून हो प्रपोजल हाडच्या पयलीं आमदाराचेरूच FIR रजिस्टर करप आणि आमदारा वांगडा हेरांचेर FIR रजिस्टर करप आणि हो दुसरे वाटेन हो प्रपोजल हाडप, ही जी गेम जी सरकारची चल्ल्या, ह्या गेमींतल्यान खरेंच सरकाराक हें आंदोलन सोंपोवपाचें आसा काय ह्या आंदोलनांतल्यान आनीक नवे विशय तयार करपाचे आसा असो दुबाव घेवपा सारकी ही परिस्थिती तयार जाली. कारण फायली गायब जाल्यो हे डिपार्टमेंटाक 3 दिसांनी कळटा. बरें, फायली गायब कश्यो जावपाक शकता? त्या ऑफिसान CCTV कॅमेरा आसतले, त्या CCTV कॅमेराचेर तुमी डिटेक्ट करपाक शकतात की बाबा कोण फायलीक थंय हात लावपाक गेल्लो, नाजाल्यार कोणी तरी फायल उखल्ला काय म्हणून. हे कांयच घडत नासतना कोण तरी एक ऑफिसर कोणाच्या तरी सांगण्या वेल्यान वयता आणि फायली चोरयेक गेल्या अशें म्हणून कंप्लेंट करता आणि तेचेर FIRय रजिस्टर जाता. हांगासर सिरियस केसी कितल्योशोच आसात, पुरायपणान प्रूफ दिवनूय बीन पुलीस FIR करिना अश्यो कितल्योशोच केसी गोंयांत आसा. म्हटल्यार पुलीस हे कायद्यान काम करतात काय फक्त आपल्या बॉसांच्या इन्स्ट्रक्शनाचेर काम करतात, हे आता सोद घेवपाची आयज वेळ येयलेली आसा. पुलिसांनी कायद्यान काम करपाक जाय. पुणून हांगासर कायद्या परस कोणाचे तरी वयल्या बॉसाचे इन्स्ट्रक्शन फॉलो करप अशा पद्दतीन जर पुलीस वागपाक लागले जाल्यार पुलिसांकडे लोक आपले ते रक्षक म्हणून मानून कशा पद्दतीन लोक तयार रावतले हो प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाता. ह्या वेळार 39A पुरायपणान रद्द करपाचो जो विशय आसा तो आता येता त्या असेंब्लीन चर्चेक येतलोच. ऑलरेडी लीडर ऑफ ऑपोजिशन आणि आमदार विजय सरदेसाय ह्या दोगांनी हे बिल इंट्रोड्यूस केल्लें आसा. आता हे बिल एक्सेप्ट करप काय ना हे सरकाराचेर आसा. पुणून सरकार जर ते बिल एक्सेप्ट करिना आणि हो विशय जर विधानसभेच्या पटलाचेर जर हाडपाक सोदिना जाल्यार एक क्लियर कट मेसेज पुराय गोंयान वयतलो की सरकाराक 39A रद्द करपाचे ना आणि जमनीच्या संदर्भातले जे विशय आसात ते सुटावे करपाचे ना. जेन्ना अशें जातलें तेन्ना मागीर सगळ्या लोकांक वेगळ्या पद्दतीन विचार करचो पडटलो. घडये इनाफ इज इनाफ हे जी चळवळ सुरू जाल्या त्या चळवळीचोय ह्या विशया वेल्यान एक वेगळी पद्दत फुडें जावपाक शकता. पूण तूर्त हो विशय विधानसभेन येवन ह्या विशयाचेर चर्चा जावन सरकारान आपली भूमिका ह्या विशयाचेर मांडप हे खूब गरजेचें. आनी एक म्हत्वाची निमणी एक विशय तुमकां मुद्दम सांगपाक सोदता की आयज 2 पेपराचेर आमी एक 2 बातम्यो वाचल्यो. एक बातमी म्हणटातली क्रेडाय जी संस्था आसा, जे रियल इस्टेट बिल्डर जे असतात तांची एक संघटना जी क्रेडाय, त्या क्रेडाय संघटनेन आपले एक प्रेस स्टेटमेंट इश्यू केल्लो आसा. दुसरी गजाल GCCI गोवा चेंबर ऑफ कॉमर्स जी हांगासरल्या बिझनस लोकांची संघटना आसा त्यावूय संघटनान स्टेटमेंट इश्यू केला की सरकार
जर अशा तरेन कायदे तयार करता आणि ते जर कायदे असे लोक दबावा लागून जर फाटी घेवपाचो जर प्रकार घडटा जायत जाल्यार इन्व्हेस्टरा भितर एक नेगेटिव्ह मेसेज वयतलो. इन्व्हेस्टर खंय तरी भितले इन्व्हेस्ट करपाक आणि ताचो गोंयच्या अर्थकारणाचेर विपरीत परिणाम जावपाक शकता अशा पद्धतीचो स्टेटमेंट तांणी केल्लो आसा. आता खरं म्हटल्यार हो स्टेटमेंट आणि ह्या स्टेटमेंटाच्या अनुषंगान सरकारान 39A कायदो हाडपा विशयीचो हेतू हो पुरायपणान एक्सपोज जाल्लो आसा. कारण सरकारान विधानसभेन कितें सांगलेलें की बारीक सारीक लोकांक ज्यांची घरां लिगल जावना, ज्यांची घरां तांणी आपल्या प्रायव्हेट प्रॉपर्टीन बांदल्या, त्यो प्रायव्हेट प्रॉपर्टी त्यांचे सेटलमेंट झोन ना, ह्या लोकांक मदत करपाक लागून म्हणून आमी 39A कायदो हाडटा. आता सर्वसामान्य बारीक लोकांक लागून जर तुम्ही हो कायदो हाडला जाल्यार हो कायदो रद्द जावपाचो भंय हो क्रेडाय नाजाल्यार GCCI कित्याक दिसता? कारण उद्योजकांक इन्व्हेस्टरांक फॅसिलिटेट करपाचोय जबाबदारी ही इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाकडे आसा. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाकडे जेन्ना प्रपोजल येता तेन्ना इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हो आपल्या अधिकारान चेंज ऑफ झोन, सेटलमेंट हे सगळ्यो गजाली करपाक शकता. जाल्यार 39A संबंध हो इन्व्हेस्टरांकडे नाजाल्यार बिल्डराकडे कसो येयलो हाचोच अर्थ ह्या कृतींतल्यान एक गजाल स्पश्ट जाल्या की 39A खंय तरी सर्वसामान्य गरीब लोकांक फायदो करून दिवपाक म्हणून सरकारान हाडलेल्या कायद्याचो आयज बिल्डर आणि इन्व्हेस्टरांनी फायदो घेतलेलो आसा. म्हणटकूच हो कलम नाजाल्यार हो अमेंडमेंट जर रद्द जालो जाल्यार आपल्या इन्व्हेस्टमेंटाचेर खंय तरी ताचो परिणाम जावपाक शकता असो भंय तांच्या मनात तयार जाल्लो आसा. आणि म्हणूनच ह्या संघटनांनी आपली प्रतिक्रिया दिवन खरें म्हटल्यार सरकाराकूच एक्सपोज केला आणि सरकारच्या ह्या पुराय हेतूकूच एक्सपोज केला असो ताचो अर्थ जाता. म्हाका दिसता हाचेर खरोच गोंयकारांनी विचार करपाची गरज आसा. 39A जर बारीक लोकां खातीर तुम्ही हाडला जाल्यार 39A रद्द जाता हो भंय GCCI नाजाल्यार क्रेडायक कित्याक दिसता? हो सादो सिंपल प्रश्न. हातूंतल्यान एक गजाल स्पश्ट जाता की सर्वसामान्य गरीब लोकांच्या नावार जो हो सेक्शन सरकारान इंट्रोड्यूस केला आणि कायदो हाडला तो खरो इनडायरेक्ट ह्या इन्व्हेस्टरांक आणि ह्या रियल इस्टेट बिल्डरांक फायदो करपाक लागूनच हो कायदो हाडला हे आता स्पष्ट जाल्लें आहा. म्हणटकूच आता सरकार हाचेर कशा पद्दतीन स्पश्टीकरण दिता तेवूय पळप खूब इंटरेस्टिंग थारतलें. तूर्त सरकार एके वाटेन आक्रमक पद्दतीन आता वागपाक लागला, दुसरीकडे सरकाराक हे आंदोलन बंद करपाक जाय का बंद करपाचें ना हे आंदोलन पेटोवपाचें आसा अशेय गजाली जावपाक लागल्या. कारण एकीकडे तुम्ही प्रपोजल हाडटा की आमी 39A केसी फाटी घेता, दुसरीकडे तुम्ही FIR रजिस्टर करता. हे सगळ्यो जर प्रकार पळयत जाल्यार एका वेगळ्याच शक्यतेची दुबाव येवपा सारकी परिस्थिती आसा की सरकाराक हे आंदोलन सुरू रावलेलें जाय. कारण ह्या आंदोलनांतल्यान खंय तरी सरकारांतल्या एका मंत्र्याक टार्गेट जावपाचो प्रकार घडटा, तेतूंतल्यान कांय जाणांक बरें दिसता आसूं येत म्हणून हे आंदोलन चालूच उरचें आणि त्या मंत्र्याच्या नांवान लोकांनी शंक फुकीत रावचो अशें म्हणून कोणाक दिसता काय कितें असोय एक दुबाव ह्या सगळ्या प्रकारांतल्यान दिश्टी पडटा. सरकाराक जर खरंच हें आंदोलन जर सोंपोवचें आसा, आमदार विरेश बोरकर हाचो इनडेफिनेट स्ट्रायक जर बंद करपाचो आसा जाल्यार सरकारान सगळ्याच नदरेंतल्यान पॉझिटिव्ह एप्रोच दवरून ह्या आंदोलकांक सामोरे वचचें पडटलें. ह्यो जर गेमी जर सरकार करत रावलो आणि सरकाराक जर दिसता की आपल्याकडे 33 आमदार आसा, 33 आमदाराचे लोक आपल्या फाटल्यान आसा, आमी कितेंय करू शकतात, जो कोण आमच्या विरोधात उलयतलो ताका आमी कशाय पद्दतीन तुडोव शकतात, जाल्यार ही रीत ही लोकशाहीक शोभना. लोकशाहीन लोकांक विश्वासान घेवन सरकारान फुडें वचचें आसता. सरकार वेळीच आता 1 वरास विधानसभेच्या इलेक्शनाक आसा. ह्या वेळार जर ह्यो सगळ्यो गजाली सरकारान नाजाल्यार भाजपान सुधरायलो जाल्यार घडये ताचो बरो फायदो तांकां इलेक्शनाक जावपाक शकता. पुणून जर अशा पद्दतीन लोकांक तुडवप आणि लोकांच्या विरोधान वागपाचो हो प्रकार जर सुरूच रावत जाल्यार 2027 ताचे वेगळे परिणाम हे सरकाराक आणि BJPकूय भोगचे पडपाक शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम सूर्या नायक हांच्या वांगडा हांव किशोर नायक गांवकर. देव बरें करूं.